नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केळफूल कसे साफ करायचे आणि त्याचबरोबर केळफुलाची थालीपीठ कसे बनवायचे ते. तर चला कंटिन्यू रहा. तर केळफूल म्हणजे केळीच्या झाडावरती असणारं फूल. ज्यांना हा प्रकार माहीत नाही त्यांच्यासाठी हा नवीनच असेल म्हणा. पण केळफूल खाण्याचे आपल्या शरीराला बरेचसे फायदे आहेत. तर लहान मुलांनी आणि स्त्रियांनी आवर्जून केळफुलाची भाजी तर खाल्लीच पाहिजे एकदा तरी. तर इकडे आपण प्रोसेस सुरू करूयात की केळफूल कसे साफ करायचे. तर केळफूल साफ करण्यासाठी ह्याच्या एक एक पाकळ्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आणि ह्यातल्या ज्या कळ्या आहेत त्या सेपरेट करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे केळफुलाच्या आतल्या ज्या सर्व कळ्या आहेत त्या आपण सेपरेट करून एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत. आणि हा जो पांढरा भाग आहे ना, हा कोवळा भाग असतो, तर तो आपण बाजूला ठेवला. आता कळ्या कशा साफ करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. तर केळफुलाच्या कळ्यामध्ये ही एक दांडी असते आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक सारखा दिसणारा हा एक भाग असतो. हे दोन फक्त आपल्याला सेपरेट करायचे आहे आणि सर्व केळफुलाच्या ज्या कळ्या आहेत त्या एक एक करत आपल्याला क्लीन करून घ्यायच्या आहेत. कारण की ही जी काडी असते ना, ही थोडी कडक असते आणि थोडा कडवटपणा असतो त्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगळं करणं गरजेचं आहे. तर इथे सर्व कळ्या आपण साफ करून घेतलेल्या आहेत. तर आता पुढची प्रोसेस आपण बघूया काय आहेत ते. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून पाणी छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर केळफुलाची भाजी साफ करण्याआधी सर्वात आधी आपल्याला हाताला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. कोणतंही तेल तुम्ही लावून घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला भाजी कट करायला घ्यायची आहे. कारण की केळफुलाला थोडासा चिकटपणा असतो आणि त्यामुळे तुमची बोटं काळी पडण्याची शक्यता असते. तर इकडे जो आपला कळीचा भाग आहे तो आधी आपण बारीक कट करून घेऊयात. अशा पद्धतीने हे आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि चिरलेली जी भाजी आहे ती लगेचच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे, म्हणजे ती काळपट पडणार नाही. आता ह्या ज्या कळ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून 5 ते 10 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे भाजी काळपट होणार नाही. थोडीशी काळी पडेल पण खूप जास्त काळी नाही होणार आणि थोडासा चिकटपणा आणि कडवटपणासुद्धा निघून जाईल. तर त्याचमुळे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवणं गरजेचं आहे. आता मिठाच्या पाण्यात जवळजवळ 10 ते 15 मिनटं मी भाजी ठेवली होती भिजत. पाणी निथळून भाजी पूर्ण एका परातीत काढून घेतली आणि पुन्हा त्यामध्ये मीठ टाकून भाजी छान कुस्करून पुन्हा साफ करून घेतली आणि 2 ते 3 पाण्यामध्ये पुन्हा स्वच्छ धुवून घेतली. तर अशा प्रकारे केळफुलाची जी भाजी आहे ती आपली साफ करून झालेली आहे. भाजी पूर्ण चांगली पिळून एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे केळफूल कसं साफ करायचं ते पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवली आहे. आता केळफुलाचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं. त्याचबरोबर अर्धी वाट्याच्या जवळ मी इथे घेतलं होतं तांदळाचं पीठ आणि इकडे मी एक कापलेला कांदा घेतला होता. चवीनुसार मीठ ॲड केलं. त्याचबरोबर थोडीशी हळद आणि आपले जे घरगुती मसाले आहेत ते धने पावडर, गरम मसाला, ते सर्व मी 1-1 चमचा ॲड केलं. आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, ते सुद्धा यामध्ये ॲड केलं. आणि आता हे सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. मंडळी, इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढची प्रोसेस म्हणजे थालीपीठ बनवण्याची कृती. तर इथे मी घेतलेलं आहे केळीचं कापलेलं एक पान. त्यावरती थालीपीठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे. तेल नाही लावलं तरी चालेल, कारण केळीच्या पानासकट आपण हे भाजून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल ना, थालीपीठाला छान सुगंध सुटेल. थोडंसं 1 चमचा मी तेलाचा वापर करणार आहे त्यावरती आणि ह्याच्यावरती पुन्हा तेल छान पसरवून मी दुसरं पान अशाच प्रकारे ठेवून देणार आहे आणि दोन्ही बाजूने एका तव्यावरती छान शेकून घ्यायचं आहे. तवा इथे आधीच गरम करायला ठेवला होता. तर आता हे आपण छान शेकून घेऊया दोन्ही बाजूने.
थालीपीठ दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता थालीपीठ कसं छान दिसत आहे आणि घमघमाट तर अक्षरशः पूर्ण घरभर पसरला होता। खूपच दिसायला छान तर दिसत होतं। तर आता आपण ह्याची चव घेऊन बघणार आहोत। त्याआधी सर्व थालीपीठ मी इथे तयार करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले अशा प्रकारे। तर थालीपीठाचा कलर तुम्ही बघू शकता मंडळी। थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतल्यामुळे त्याला एक वेगळाच रंग आला होता आणि जो खूपच छान दिसत होता। तर इकडे मी तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही बाजूने कशा प्रकारे शेकून घेतलेलं आहोत आपण ते। गरमागरम थालीपीठ खायला तयार आहेत। हे एक थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता। असंच थालीपीठ खाल्लं तरी त्याला छान चव लागत होती। मला वाटतं केळफुलाला स्वतःचीच अशी एक चव असते। तर ज्यांनी केळफुलाची भाजी किंवा कुठलाही पदार्थ खाल्ला नसेल तर नक्की ट्राय करा। आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मंडळी। आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।